सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. विषय असा आहे, आज थोडं फॅमिलीसोबत एक फंक्शन अटेंड करायला चाललो आहे. एक लग्न आहे ॲक्च्युली. आणि सो म्हटलं लग्नाला चाललो आहे तर त्याच निमित्ताने आज ब्लॉग शूट करूया. त्याच बहाण्याने माझं सेकंड ब्लॉग यूट्यूबवर मी लवकरच मग अपलोड करेन. सो मग आज दिवसभर जी ॲक्टिव्हिटी आम्ही करतो आहे किंवा आज जे दिवसभर आम्ही करणार आहोत ते ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघतील. सो माझी फॅमिली सगळी मागे येत आहे. मी आता मानसरोवर स्टेशनला पोचलेलो आहे. जस्ट फटाफट तिकीट काढणं मी निघतो आता. बाकी तुम्हाला दाखवतो पुढे. मग चला. हे मानसरोवर स्टेशन आहे आणि तिकडे पुढे तिकीट काउंटर आहे. चला, आज गर्दी तर दिसत नाही आहे. संडे असल्यामुळे मेगा ब्लॉक 11 नंतर कदाचित लागू शकतो. सो आम्ही चाललो आहे दादरला. काका 8 दादर रिटर्न द्या ना. दादर रिटर्न हो 8. 4 येणार आहे. हो चालेल. आपली तिकीट आली. 240. ओके 300 झाले. ओके. 300. ओके, थँक्यू काका. सो तिकीट काढून झाले. आम्ही निघालो आता आमच्या डेस्टिनीवर. आणि ही आजच्या 2 हिरोईन्या. काय मग कुठे चाललीस तू आज? आत्याच्या दिराच्या लग्नाला चाललोय. ॲक्च्युली तू जोरात बोलशील तर आपल्याला कळेल नाही का? आत्याच्या दिराच्या लग्नाला चाललोय. अच्छा, मग ते लग्न कुठे तुला माहिती आहे का? दादरला. दादरला आहे. दादरला पोचशील काय तू टायमात? माहित नाही. माहीत नाही. मग तू कुठे चाललीस? मी दादरला चाललोय. अच्छा, आपल्यासोबत दुसरा पण एक पार्टनर आहे. तो काय बोलत नाही आहे. लोक फिरायला जायचं म्हणलं का ह्या पिकनिकला जातो. बघा यांच्या हातात बघा काय आहे. चला, स्टेशनला पोचलोय. बघा हे चाललेले आहेत. 1 प्राणी, 2 प्राणी, 3 प्राणी. हिरवा प्राणी, निळा प्राणी, लाल प्राणी. आणि पुढे अजून प्राणी आहेत. जे माझे नातेवाईक आहेत ते ओळखत असतील तर कॉमेंट करून सांगा हे पुढे जे चालले ते कोण आहेत. CST ट्रेन लागली आहे, बट आता काय माहीत कधी येते. पब्लिक तर आहे नाही, तरी पण ट्राय करू लवकरात लवकर पोचायची. काय नाही, वाट बघतोय ट्रेनची. तुझं काय चाललंय? तुम्हाला घ्यायला. अच्छा, हे सगळे महिला मंडळ. एक लग्नासाठी पुरं घर चाललेलं आहे. ॲक्च्युली लग्नाला नाही जात आहेत. हे कवर टाकले ना का ते कवर वसूल करायला. तिला बी दाखव. ही आपल्या व्हिडिओमध्ये नवीन एक पोरगी. हिचं नाव काय आहे? वैभवी. वैभवी. ओके. हां, वैभवीची आजी म्हणते का तिची खिडकी पडली. जरा दाखव आम्हाला खिडकी. अगं दाखव ग. अरे हसतेच खतरनाक तू. रवाना होईल. मेगा ब्लॉक दरम्यान वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज वरून रवाना होईल. प्रवाशांना विनंती आहे की त्यात आम्हाला सहकार्य करावे. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. बसायला भेटलं ना तुला? मजा आहे तुझी. कुर्ल्याला उतरलो आता आम्ही. कुर्ल्यावरून आता इथून परत CST स्लोवाली दादरला जाण्यासाठी पकडते. 4 नंबर प्लॅटफॉर्म. कसं वाटते गर्दीमध्ये तुला? नाही ना, मजा येते ना? मजा येते. मग बऱ्याच दिवसांनी फिरायला निघाले. शेट कुठे चाललं? बोला काहीतरी. तेरा तो गेम बजाना पड़ेगा.
बसायला भेटलं ना तुम्हा लोकांना. तुमची मजा आहे रे, तुम्ही बसताय. खोटं आहे का नाही माझं नशीब, मला कधी ट्रेनमध्ये बसायलाच भेटत. आत्ता पण उभाच आहे. तुम्ही बघू शकता माझी फॅमिली तिकडे उभी आहे, अजून त्यांनाही बसायला नाही भेटलं. आता आम्हाला दादरला उतरायचं आहे, तरी पण या ट्रेनमध्ये गर्दी खूप कमी आहे. चला मग जेवढं शूट होतं तेवढं केलं. आता उतरायचं आम्हाला, कारण की परत घेऊन आम्हाला परत ट्रॅव्हलिंग करायचे पुढे. सो भेटू नंतर. दादर स्टेशनवरून आम्ही आता उतरलो आहे. तर वरचा ब्रिज क्रॉस करून आम्ही आता पुढे पुढे चाललो आहे. मला ॲक्च्युली करेक्ट ॲड्रेस माहीत नाही आहे, माझ्या घरच्यांना माहिती आहे. मी आता त्यांना फक्त फॉलो करतो. बरेच वर्षांनी दादरला आलो आहे. पहिल्यासारखं इथं मार्केट पण नाही आहे. तर पहिले इथे खूप असे फेरीवाले बसले आपल्याला भेटायचे रस्त्यावर. आता तसं काही नाही आहे. ही आपली मुंबई. काय आम्हाला कुठे जायचं म्हटलं का आमच्यासोबत आमचा गुगल मॅप असतो. आणि आमचे 2 गुगल मॅप पुढे आहेत, एक ग्रीन साडीमध्ये आणि एक मोरपिशी रंगाच्या साडीमध्ये. एक माझी आई आणि एक माझी काकी. हे गुगल मॅप आहे. यांना मुंबईमध्ये तुम्ही कुठेही सोडा, हे एकट्या फिरणार. कुठली बस कुठे जाते, किती नंबरची जाते, किती तिकीट आहे, हे सर्व ह्या गुगल मॅपला माहिती आहे. ह्युमन गुगल मॅप. ही माझी बायको टेन्शनमध्ये. काल तिच्यासोबत आता एक प्रसंग झाला. स्टेशन आला कुर्ला आणि उतरताना तिचा जो मंगळसूत्र होता तो अटकून थोडा तुटला. सो तिचा मूड जरा ऑफ झालेला आहे. बघा काय बोलते, असं बोलू नका. आता जे झालंय ते बोलायला काय प्रॉब्लेम आहे. चला लाजते ती, लाजरी महिना आहे ती माझी. बघा केवढी गर्दी आहे. आता मला ॲक्च्युली नाही माहिती आहे पुढे कुठे जायचं आहे. हा आला दादर दरबार. बघा कसं बोगी आहे. बोगी ॲक्च्युली तो एक रेस्टॉरंट आहे. तो मी एक यूट्यूब चॅनलवरती बघितलं होतं हा व्हिडिओ. सो बघू कधी योगायोग आला तर आम्ही पण जाऊ या रेस्टॉरंटमध्ये. चला डायरेक्ट भेटू आता लग्नाच्या हॉलवरती, कारण की ते शूट करण्यासारखं नाही आहे. मला माझे पप्पा ओरडत आहेत मागून. फायनली आम्ही पोहोचलो आहे. चला दुसऱ्या माल्यावर. भरपूर गर्दी होती. गर्दीत पण कसं तरी आम्ही आता निघालो. फायनली आम्ही पोचलो आहे. भाई बहुत 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 तकलीफ हो गई भाई, बहुत पाँव दुख रहे हैं. हाँ आपल्या ब्लॉगमध्ये थोडं हिंदी मराठी मिक्स होणार, कारण की माझे बरेचसे यूजर जे आहेत, जे सबस्क्रायबर आहेत, त्यांना हिंदीच समजते. सो थोडं हिंदी पण येईल. सो प्लीज चला लो. सो काय आता आम्ही हॉलमध्ये बसलेलो आहे पद्धतशीर, आणि AC वाला आहे त्यामुळे बरं वाटते थोडं बहुत तरी. सो बघूया. माझ्या बाजूला बसली आहे लावण्या. तिचं नाश्ता पाणी चालू आहे. जो कुरकुरे घेतला होता तिच्या मम्मीने. हा बाजूला आपला बसला आहे. तुझं नाव काय? अर्णव. ह्याला तुम्ही बघत असता माझ्या घरी दरवेळी. हा आपला डान्सर आपल्या गुरुवाडीचा, हो का नाही? येणार असतं तुमच्याकडे पण. ओके. काय यार, तुझ्या काकाच्या लग्नाला आम्ही आलो आहे, पण तू काय आमची सोय पाणी करत नाही. हा कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक पाच ना आम्हाला.
बोलो ना त्याला, क्या कर रहा है भाई? आवाज दो उसको, सीटी मार, सीटी मार, ऐसा ऐसा सीटी मार उसको. बोलो त्याला. गेला येईल ना कधी येईल? उद्या. हा. हा. गावाला जायचं कुठे जायचं तुला? मला तुमच्या गावाला जायचं. गावाला जायचं माझ्या. आमच्या गावाला आम्ही तुम्हाला नेत नाही. का झालं? हल्लीला डान्स केलास का नाही? हा? हल्लीला डान्स केलास का नाही? गेला. फुल फुल कोणत्या गाण्यावर? तर आमच्या घरी नसतं तसं नाही ना, चड्डी आणि बनियानवर नाही ना? नाही नाही ना, पक्का? टी शर्ट काढून नसली. काय बोलतो? मग आता तू कुठल्या गाडीने आलायस? फॉर्च्युनर. फॉर्च्युनर म्हणजे तिला 4 चाकं असतात, एक स्टेअरिंग असते आणि साईडला ग्लास असतात. अच्छा, मग तू चालवत आणली का कोणी दुसऱ्याने आणली? मी आणलं. अच्छा, आम्ही ट्रेनने आलो यार, आमची गाडी लय मोठी होती. हा कोल्ड्रिंकवाला मगाचपासून फक्त लेडीजच्या लाईनला जातोय, आमच्याकडे येतच नाही. आम्ही त्याला 2दा इशारा केला, आता त्याच्या मागचा येतं का बघू आपण. हां, आमच्याकडे येत नाही. आला आला आला, माझा भाचा घेऊन आला. आणि बाजीला दिला. भाचीला दिला यार, माझा पोपट गेला यार. अरे तू स्वतः पितो यार. बघा हे दुसऱ्यांदा गेला परत येऊ. ती भाजी. म्हटलं लेक्या ना यार त्याला यार, काय बोलायचं. कोणता फ्लेवर आहे? कोका कोला. कोका वाला. चेस कर, चेस. दोघं जण चेस करा, चेस कर. आम्ही जेव्हा आलो तेव्हा गर्दी नव्हती, पण आत्ता पब्लिक यायला लागले आणि एसी थोडी जास्तच थंड करते आम्हा लोकांना. असं वाटतं कधी लग्न लागतं आणि मी बाहेर चाललो, कारण की बाहेर आहे ना एक स्वामी समर्थाचं मी टेम्पल बघितलं येताना, तर ट्राय करेन का जाता जाता स्वामींचं दर्शन घेऊन तुम्हालाही दर्शन करतो. बघू. आता अक्षदा घ्यायचे कळलं का? खायचे नाही का? आम्ही खाते, टाकतो. टाकतात. टाकणार ना तू पण का खाणार आहेस? हाय, आता हे अक्षता भेटलेले आहेत आपल्याला. बघू कधी लग्न लागतंय. ऑलमोस्ट मुहूर्ताचा लेट झालाच आहे. आईला वास्तू सोडा, मंडपाभोवती दहीभाताचा नैवेद्य टाका. गणपती भूया सदा मंगलम सुमलम. काय 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 बरोबर नाही बोल. तुला हसायला येते का? हसायला काय येते? मला समजलं तुला काय बोलायचं ते. आता मी काय करतो, मी पण आहे ना ते जे आता मंगलाष्टिका बोलतोय ना, मी लिपसिंग करतो. तो फक्त मला सांग.
वैभू फुल खा दो नाही मला हेलो भैया पेढा खूप गोड आहे पेढा गोडच असतो पण हा पेढा चपटा आहे मला वाटतं हा जो पेढा बनवायचा तो चपटा होता पेढ्यामध्ये असं बघायला गेलं ना लहान पोरांनी पेढे खायचे नाही चांगला होता पेढा जोरात गाईज आता आम्ही लग्न करून निघालो मला प्रॉपर शूट करता आलं नाही कारण की खूप क्राऊड होती आणि आता आम्ही दादर स्टेशनला परत आलो आहे इथून आम्ही आता परत चाललो आहे आम्ही